नमस्कार, मी संकेत आवटे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची कमेंट असते की सर मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, माझ्याकडे वेळ नसतो, मी पुढे काय करायचं? कशा प्रकारे मी स्टॉक मार्केटमध्ये न काम करता किंवा स्टॉक मार्केटमधून मी संध्याकाळी काम करून पैसा कमवू शकतो? मला इंटरेस्ट प्रचंड आहे, पण 3 वाजून गेलेले असतात, ट्रेड करता येत नाही. इंडियन मार्केट 9 ते 3:30 चालतं, तुम्हाला माहिती आहे. मग 3:30 नंतर मी काम कसं करणार? माझा जॉब तर संपतो 6 वाजता, 5 वाजता, 4 वाजता, 7 वाजता, जे काही तुमचं टायमिंग असेल ते आहे. ऑप्शन बेस्ट आहे. ऑप्शन ट्रेडिंग नव्हे, तर ऑप्शन हा आहे की कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केटमध्ये आपण काम करू शकतो आणि हवं तेव्हा काम करून पैसे कमवू शकतो. आता हवं तेव्हा म्हणजे कधी नाही बरं का. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत. नो डाऊट काही कमोडिटीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, ते आपण पुढे जाऊ एकदम सविस्तर. पण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत मी या सिरीजमध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ही सिरीज कंटिन्यू तुम्हाला बघायची आहे शेवटपर्यंत. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल, या सिरीजच्या माध्यमातून मिळेल. प्लस तुमच्या ज्या काही शंका असतील अजून कमेंट करा. पुढच्या पार्टमध्ये त्या 1, 2, 3, 4 असं करत आपण कव्हर करत जाऊया. बघा, कमोडिटीमध्ये काम म्हणजे काय? कमोडिटी म्हणजे सिंपल आहे. जे आपल्या धरती मातेकडून आपल्याला जे मिळतं त्याला कमोडिटीज म्हटलं जातं. सोप्या भाषेत म्हणजे गोल्ड असेल, सिल्वर असेल, वेगवेगळे तांब्याचे धातू असतील किंवा वेगवेगळी पिकं आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड घेतो, क्रूड ऑइल वगैरे काढतो, हे सगळं कमोडिटी मार्केटमध्ये येतं. या कमोडिटी मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड करता येतो. कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करता येतो म्हणजे काय? समजा क्रूड ऑइल आहे किंवा गोल्ड आहे. सोन्याचा भाव जसा वाढेल तसं माझा पैसा वाढेल. सोन्याचा भाव जसा घटेल तसं मी त्याला सेल केलं असलं तर पैसा वाढेल, जर शॉर्ट केलं नसेल तर लॉसमध्ये जाईल. बऱ्याच प्रमाणात आपल्याला काय असतं की सोन्याचा मला अंदाज आहे, माहिती आहे मला कसं जाऊ शकतं, काय होऊ शकतं, पण मला ते बाईंग सेलिंग करणं थोडंसं कठीण जाते. कारण फिजिकली घ्यायचं, परत विकायचं, तो त्यावर आणि 100, 200, 400 रुपये आपले चार्जेस लावणार, त्यावर जीएसटी लागणार, हजार भानगडी आहेत. पण मला ट्रेड करता येईल का? तर करता येतो. हा प्रकार काय आहे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, कारण ॲग्रिकल्चरवरून याला थोडंसं रिलेट करूया आणि मग पुढे जाऊया. समजा एक शेतकरी आहे. शेतकरी आता पीक घेतोय. ऑलरेडी शेतकऱ्याची काय हालत आहे तुम्हाला माहिती आहे. आता जर आपला शेतकरी, आता मराठीत व्हिडिओ बनवतोय, महाराष्ट्रात मॅक्सिमम ऊसाचं पीक घेतलं जातं. ऊसाचं पीक घेताना समजा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की कोल्हापूरमध्ये रेट वेगळा, साताऱ्यात वेगळा, पुण्यात वेगळा, सोलापूरला ऊसाचे रेट वेगवेगळे आहेत. 2,000 पासून 3,500 रुपयापर्यंत रेट दिले जातात. गुजरातमध्ये 4,000 सुद्धा रेट आहे. पण तोच ऊस उत्पादक कोणी 2,000 घेतो, कोणी 2,500 घेतो, कोणी 3,000 घेतो. आपल्याच महाराष्ट्रात, बाहेरचं तर सोडून द्या. मग यावर सोल्युशन काय? समजा आज मी ऊसाची शेती केलेली आहे, ऊसाचं पीक माझं चांगलं येत आहे, मी खर्च तर केलाय, पण यार अचानक याचा रेट 2,000 झाला तर मला मिनिमम अपेक्षा 3,000ची तर आहे. 3,500 झाला तर बल्ले बल्लेच आहे, पण 3,000 जरी आलं ना तरी ठीक आहे. थोडेफार माझा खर्च मी काढून टाकला, वर माझं थोडं प्रॉफिट खिशात राहिलं, या हिशोबाने मी प्लॅन केलेला आहे. पण जर पुढच्या वर्षी म्हणजे ज्यावेळी माझं पीक कापणीला येणार त्यावेळी जर त्याचे रेट घसरले तर 100% माझी वाट लागणार आहे, हे नक्की असतं. या केसमध्ये मी एक काम करू शकतो, मी कोणासोबत तरी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. कोणासोबत करणार? माझ्यासोबत करेल का? मीच उत्पादन घेतलंय, कॉन्ट्रॅक्ट कोणाबरोबर? दुसऱ्या पार्टी बरोबर. दुसरी पार्टी कोण असेल? गावचा सरपंच? नाही, तर जो ऊस बाय करतो किंवा त्या रिलेटेड जो कोणी ट्रेडिंग करतो म्हणजे बाईंग सेलिंगचं काम करतो त्याच्यासोबत माझं डील होणार. एखादा साखर कारखानदार आपण पकडला, त्याच्याबरोबर डील केली. साखर कारखानदार काय विचार करेल, अरे यार साखरेचा भाव काय आहे? समजा 50 रुपये किलो साखर सुरू आहे. 50 रुपये किलोनी साखर असेल आणि जर मला ऊस 3,000 मिळाला तर मला ती गोष्ट चांगल्या प्रॉफिटची असेल. पण जर ऊस मला 3500 रुपयांनी यायला लागला ना तर 50 रुपयांनी साखर विकून परवडणार नाही, माझं मार्जिन खूप कमी राहील. आणि त्याच्यावर जर रेट गेला, सरकारने सांगितलं 3,800 रुपयांनी घ्या, FRP आपण बदलली, तर मात्र मी लॉसमध्ये जाणार. या केसमध्ये काय करायचं? साखर कारखानदार शेतकऱ्याला म्हणेल की तुला कितीला द्यायचं आहे बाबा? तर शेतकरी म्हणेल मला 3,000ला द्यायचं आहे. साखर कारखानदार म्हणेल की चल मलाही 3,000ला परवडतं, आपण एक डील करूया, तुझं जे उत्पादन आहे ते मी 3,000 रुपयांनी घेणार, भविष्यात काय वाट लागायची ती लागू दे. भले ऊसाची प्राइस 100 रुपये झाली तरी मला फरक पडणार नाही. 2,000 झाली, 2,500 झाली किंवा 5,000 झाली, काही आपण त्यामध्ये लक्ष घालायचं नाही. फक्त 3,000ला आपला व्यवहार ठरलाय, 3,000 रुपयाप्रमाणे आपण व्यवहार पूर्ण करायचा. शेतकरी पण म्हणेल चांगलं आहे ना, कमी झाला तर रिस्क नको, वाढला तर वाईट वाटून घ्यायचं कामच नाही, कारण मला मिनिमम जी अमाऊंट आपली ठरली आहे ती मिळणार आहे. हा वाढीव अमाऊंट मिळणार नाही. तसंच याचं सुद्धा होईल कारखानदाराचं. भले 5,000 जरी ऊस नंतर FRP ठरली तरी सुद्धा त्याला तो ऊस डायरेक्ट 3,000 मिळणार आहे, म्हणजे एकदम रिस्क कॅल्क्युलेटेड झाली. यालाच म्हणतात फ्युचरमध्ये ट्रेड करणं.
यातूनच उदय झाला फ्युचर ट्रेडिंगचा. या सेम कन्सेप्टचा आपण मार्केटमध्ये वापर करू शकतो आणि फ्युचर ट्रेडिंग करू शकतो. आता कशामध्ये फ्युचर ट्रेड करता येतो? स्टॉक मार्केटमध्ये तर करता येतच, बट कमोडिटी मार्केटबद्दल आपण आता चर्चा करतोय. तर कमोडिटी मार्केटमध्ये काय काय आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. बुलियन मध्ये तुम्हाला माहितीच आहे, गोल्ड येतं, गोल्ड नंतर सिल्वर येतं. हे दोन मेन प्रोडक्ट आहेत किंवा हे दोन मेन कॉम्पोनंट आहेत कमोडिटीमध्ये ट्रेड करण्यासाठी बुलियन रिलेटेड सेगमेंटमध्ये. याला तुम्ही दोन सेगमेंटमध्ये डिवाइड करू शकता, म्हणजेच रिलेटेड टू ॲग्री आणि रिलेटेड टू नॉन ॲग्री. बट मी इन डेप्थ तुम्हाला सांगत चाललोय. गोल्ड आणि सिल्वर. आता मध्ये काय हे प्रकार आहेत हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर एक्सप्लेन करेन. पण याच्या पुढे बेस मेटलमध्ये काय काय येतं? ॲल्युमिनियम, कॉपर, लीड, निकेल आणि झिंक या प्रोडक्टमध्ये ट्रेड करता येतो. आता या प्रोडक्टमध्ये ट्रेड करता येतो म्हणजे काय? सोपी गोष्ट आहे. झिंकची प्राइस काय सुरू आहे? त्या झिंकच्या प्राइसवर मी ट्रेड घेऊ शकतो. कॉपरची प्राइस काय सुरू आहे? कॉपरचा मला चांगला अंदाज असेल तर मी त्यावर ट्रेड घेऊ शकतो. तुमच्यापैकी बरेच लोक, आता कोणी सोनार असेल, तुम्हाला थोडीफार धंद्याची समज असेल, तुम्हाला वाटत असेल की आता इथून मार्केट वाढणार किंवा मार्केट पडणार, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे जो पैसा पडून आहे त्यावर थोडीशी रिस्क घेऊन तुम्ही यामध्ये ट्रेड घेऊ शकता, जेणेकरून एक खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. ती कशी पुढे डिस्कस करणार आहे. याच्यासारखंच सेम एनर्जी सेक्टरमध्ये आपण काम करू शकतो. तुमच्यापैकी बरेच लोक टाटा पॉवरमध्ये असतील, कोणीतरी अदानी पॉवरमध्ये असेल, कोणीतरी एनर्जी सेगमेंटच्या वेगवेगळ्या ऑइल कंपनीजमध्ये असेल, कोणी रिलायन्समध्ये काम करत असेल. सो तुम्हाला मे बी आयडिया असेल की क्रूड ऑइलचं काय होऊ शकतं. मग क्रूड ऑइल हा इथे प्रोडक्ट मला पाहायला मिळतो ज्याच्या प्राइजेसवर मला ट्रेड करता येतात. त्याचबरोबर दुसरा प्रोडक्ट यांचा आहे नॅचरल गॅस. हा सुद्धा एक खूप चांगला कॉम्पोनंट आहे आणि याच्या प्राइजेस सुद्धा खूप स्टेबल असतात आणि वेळोवेळी तेवढ्या अति व्होलाटाईल सुद्धा असतात. इव्हन क्रूड ऑइलचंच एक्झाम्पल घेतलं तर क्रूडच्या प्राइजेस मायनसमध्ये गेल्या होत्या. विचार करू शकतो का आपण कधी? कधीच नाही. पण आपली पिढी खूप लकी आहे. आपण खूप मोठे शॉर्ट्स बघितलेत मार्केटमधले. इव्हन कोविडमध्ये स्टॉक मार्केट कुठे गेलं होतं, कुठले स्टॉक 50, 60, 70% क्रॅश झाले होते. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर झालंय. आपल्याला हर्षद मेहताची गरज नाहीये, तो क्रॅश कसाही असो, पण आत्ताचा क्रॅश खूप इम्पॉर्टंट होता. क्रूड ऑइल मायनसमध्ये रेट बघणारे आपण वन ऑफ द लकी मेंबर्स आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या. याच्या पुढे ॲग्री रिलेटेड कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत? ॲग्री कमोडिटीमध्ये कॉटन येतो, क्रूड पाम ऑइल येतं, कपास येतो म्हणजेच आपला कापूस, आणि त्याबरोबर मेंथा ऑइल सुद्धा येतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी रिपीट परत करणार नाही, शक्यतो ॲग्री रिलेटेड कमोडिटीजमध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाही. कपासचं काय होऊ शकतं, कॉटनचं काय होऊ शकतं, वी डोंट नो. अचानक काहीतरी मोमेंट येईल, काहीतरी गडबड होईल, त्याच्या प्राइसेस अचानक खालून वर जातील, वरून खाली येतील आणि त्याला बेस काय पकडणार. खूप मोठी रिस्क आहे. हां, तुम्हाला जर ते पिक्चर क्लिअर असेल, चांगली त्याची आयडिया असेल, नो डाऊट यू कॅन टेक रिस्क, यू कॅन बेट ऑन दिस. बट जर तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल, स्टे अवे फ्रॉम दॅट. अदरवाईज लॉसेस हे नक्की आहेत. त्याचबरोबर लिक्विडिटी क्रंच पण बऱ्या प्रमाणात असतो, म्हणून थोडंसं लांब राहिलेलं त्यापासून कधीही चांगलं. ओके, याच्या पुढे जाऊयात. इथं काहीतरी मला गोल्ड मिनी दिसत आहे. इथे काहीतरी वेगळाच शब्द दिसतोय. जुनिया काय असतं, पेडल काय असतं, सिल्वरमध्ये पण मिनी काय असतो, मॅक्रो काय असतो, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील. पण याचा अर्थ काय आहे हे प्रॅक्टिकली तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणार. आता ऑप्शनचा जर ट्रेड तुम्ही घेतला असेल तर टाइम डिके होतो, पण इकडे टाइम डिकेचा प्रश्न नसतो. फ्युचर्समध्ये ज्या प्राइसला घेतला त्या प्राइसला तुमची एंट्री, त्याच रेंजला राहिला तर तीच रेंज त्याची कंटिन्यू राहील, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटमध्ये तुम्ही राहाल. ही फ्युचरची ब्युटी आहे. पण ऑप्शन एवढं चांगलं प्रॉफिट तुम्हाला यामध्ये फास्ट मिळत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. जर दिवसाला 10, 15, 20% चटक जर तुम्हाला लागली असेल तर इथून काढणं तेवढं सोपं नाही. प्रॅक्टिकली बघूया हे वर्क कसं होतं. समजा मला काम करायचं आहे सिल्वरमध्ये, मी सिल्वर सर्च केलं. सिल्वरचा जर मला फ्युचर बाय करायचा असेल जुलै महिन्याचा, याची एक्सपायरी मंथली असते. अगेन शब्द काय आला? एक्सपायरीचा. एक्सपायरी वेगवेगळी असू शकते. यामध्ये जसं निफ्टीची आपण आठवड्याला एक्सपायरी होते, तसं सेम याची एक्सपायरी होत नाही. याची एक्सपायरी मंथली असते आणि प्रत्येक महिन्याला ही एक्सपायरी होत असते. तुम्ही या महिन्याची एक्सपायरी, पुढच्या महिन्याची एक्सपायरी, त्याच्या पुढच्या महिन्याची एक्सपायरी घेऊ शकता. लाईक धिस. आता सध्या महिना सुरू आहे जून महिना. जुलै महिन्याची एक्सपायरी घेऊ शकता, जून महिन्याची एक्सपायरी घेऊ शकता, सप्टेंबर महिन्याची, डिसेंबर महिन्याची सुद्धा तुम्हाला इथे एक्सपायरी दिसते, पण त्यामध्ये लिक्विडिटी क्रंच असू शकतो. सो
जवळची एक्सपायरी घेऊन काम केलेलं कधीही चांगलं जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर. कारण एवढे होलाटाईल प्रोडक्ट जर तुम्ही होल्ड महिनावनी महिने करत असाल ना, एवढं सोपं नाही आहे. त्याला खरोखर एक्सपर्टीजची गरज आहे. प्रचंड अनुभव पाहिजे, काम केलेलं पाहिजे तुम्ही भरपूर दिवस. नो डाऊट तुम्हाला येणार नाही असं नाही, पण माझं म्हणणं आहे किमान 2 वर्ष तुम्हाला यामध्ये काढायला पाहिजेत. तेव्हा पुढे तुम्ही 2-2 महिने, 1-1 महिना होल्ड करण्याची ताकद ठेवू शकता. कारण गॉड नोज की अचानक काय होऊ शकतं मार्केटमध्ये, पण तितकंच कन्व्हिक्शन तुमच्याकडे असेल तर डेफिनेटली तुम्ही होल्ड करू शकता. चल, मला सिल्वरचा चार्ट बघायचा आहे. फॉर एक्झाम्पल हा चार्ट इथं तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्या प्राइस सुरू आहे 72,677 रुपयाला हा सध्या ट्रेड करतोय. आता याच्यामध्ये मुवमेंट सुद्धा होताना तुम्हाला पाहायला मिळते, बरोबर. बघा 72,677, 72,676, अशा प्रकारे 70 वर आला, डायरेक्ट 75 वर आला, 79 वर आला. या प्राइजेस कंटिन्युअसली फ्लक्च्युएट होत असतात. हे 4-5 पॉईंट मिळवून सुद्धा तुम्ही बाहेर पडू शकता, बट एवढ्याशा पॉईंटनी काहीही होणार नाही. समजा मला याला बाय करायचं आहे, किती रुपये लागतील, तर याची प्राइस होईल डायरेक्ट 2,43,644 रुपये. प्राइस इन द सेन्स तुम्हाला ब्रोकर म्हणेल की हे मार्जिन तुम्हाला द्यावं लागेल जर तुम्हाला सिल्वरचा फ्युचर बाय करायचा असेल तर. पण यामध्ये अजून एक प्रकार आहे. सिल्वरमध्ये मायक्रो मिनी नावाचा काहीतरी प्रकार होता. मी सिम्पली सर्च करेन सिल्वर मायक्रो. आता मायक्रो बघा, जून महिन्याचा मायक्रो जर मी बाय करायला गेलो फ्युचर्समध्ये तर सिम्पली 8,000 रुपयाला मिळतोय मला. आता यामध्ये जी मुवमेंट होईल ना ते माझं प्रॉफिट. याचा चार्टही आपण बघू शकतो, हवं तर मी इथं सर्च करेन. अगेन सिल्वर मायक्रो जुलै महिन्याचा, आता जुलै तर नाही आहे, आपण जून बघूया किंवा पुढच्या कुठल्याही महिन्याचा तुम्ही बघू शकता. आता सध्या याची प्राइस 72,612 रुपये सुरू आहे. याला जर मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाणून बुजून कन्वर्ट केलं तर क्लिअरली कळेल. आता व्हिडिओ सुरूच आहे तर एक बेसिक ट्रेंड लाईनवर सुद्धा इथं काम होऊ शकतं. ट्रेड दिसतोय समोर तर लाईव्ह मी मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला दाखवतोय. का रिट्रेसमेंटची वाट आपण बघू शकतो, पण ठीक आहे, इथून पुढे एक चांगली मुवमेंट येण्याची शक्यता आहे. दॅट्स वाय मी समजा जरी या लेवलला बाईंग केलं, बघूयात याचं काय होतं. व्हिडिओ संपेपर्यंत जर एक चांगल्या मुवमेंट दिसल्या तर ठीक आहे, अदरवाईज तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघून नंतर मला कमेंट करून सांगायचं यामध्ये चांगलं प्रॉफिट मिळालं की नाही. कुठल्या लेवलला सुरू होता तिथं मी मार्क करून ठेवलंय. तर याला बाय करण्यासाठी फक्त मला गरजेचे आहेत 8,000 रुपये. हे कसं बाईंग केलं जातं, फंड कसा ऍड करायचा, कसं यामध्ये ट्रेड केला जातो, सगळं सविस्तर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण बिफोर दॅट मी लॉजिक सांगतोय की मोठी गोष्ट यामध्ये नाहीये. मी बेसिकली ट्रेड्स हे चार्ट पॅटर्न बघून असतील किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून असतील, ट्रेंड लाईन असेल, सपोर्ट रेजिस्टन्स असेल, या गोष्टी बघूनच मी घेणार आहे. खूप मोठं रॉकेट सायन्स लावण्याची गरज नाही. याचा फायदा काय होऊ शकतो, समजा तुम्ही म्हणत असाल की नाही मला इक्विटीमध्येच काम करायचं आहे किंवा FNO इंडेक्समध्ये काम करायचं आहे, निफ्टी बँक निफ्टीमध्ये, ठीक आहे करू शकता, पण प्रॅक्टिस म्हणून याचा वापर करा ना. तुम्ही संध्याकाळी जेवढा तुम्हाला वेळ असेल तेवढा यावर पेपर ट्रेड करा. कारण बेसिकली यात प्राइस ऍक्शनच आहे ना. एक गोष्ट लक्षात घ्या, नॉर्मली जेव्हा सिल्वर गोल्ड चालत असतं किंवा त्याच्या प्राइजेस मूव्ह होत असतात त्याला मॅन्युप्लेट करणं एवढं सोपं नाही आहे. एखाद्या स्टॉकला मॅन्युप्लेट केलं जाऊ शकतं, भलेही थोडेफार तुमच्याकडे जास्त पैसे आहेत, तुम्ही ऍक्च्युली 25, 30, 50% त्याला वाढवू शकता काही दिवसातच. पण सिल्वर गोल्ड तेवढा हलणार आहे 100% नाही. म्हणून तुम्ही जर डोकं लावून यामध्ये ट्रेड केला ना तर 100% पैसा निघू शकतो. मग ते होत नाही म्हणून याची प्राइस ऍक्शन खूप चांगली चालते. याच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नना जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर प्युअर प्राइस ऍक्शन व्यवस्थित हा फॉलो करतो. अति जास्त मोठं डोकं न लावता मी सिम्पली समजा इथं एक स्क्वेअर ड्रॉप केला किंवा दरवास बॉक्स आपण त्याला म्हणू शकतो. जर हा रेक्टँगल तुम्ही बघितला, याला जसा ब्रेकआउट झाला तसा हा जबरदस्त वर गेलेला आहे. इथं परत त्याने डबल टॉप बनवला आणि एक चांगला रिव्हर्सल पाहायला मिळाला. इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा हाच आहे, प्राइस ऍक्शन खूप चांगली इकडे वर्क होते आणि त्याचा फायदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे. आता जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं, एक्झॅक्ट आपण ज्या प्राइसला याला बाय केलंय ना इथून हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. इथं सपोर्ट घेतो, मे बी मॅक्सिमम हा खाली आला तर कुठेपर्यंत येऊ शकतो. ऍक्च्युली आपलं बाईंग इथं व्हायला पाहिजे याला टच केल्यानंतर, पण ठीक आहे जरी तुम्ही तिथं बाय केलं तरी फरक पडणार नाही. थोडाफार हा रिट्रेस होऊन परत वर जाण्याचे चान्सेस प्रचंड जास्त असतात. बाय द वे रिकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. अदरवाईज व्हिडिओ बघून लगेच काहीतरी बाय कराल असं नाही आहे. फक्त 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये शॉर्ट टाइममध्ये लगेच प्रॉफिट कमवून बाहेर कसं पडायचं याचं एक छोटंसं उदाहरण इथं मी देतोय. बघा हा झाला कमोडिटीचा वन ऑफ द प्रोडक्ट. यामध्ये अजून काय असतं, यामध्ये असतं क्रूड ऑइल. मी ते सर्च करू शकतोय क्रूड ऑइलचा फ्युचर जर तुम्ही बाय करणार असाल जून महिन्याचा तर याची प्राइस काय जाईल, 3,83,000 रुपयाला हा बाय करावा लागेल तुम्हाला. म्हणजेच कॅपिटल रिक्वायरमेंट ह्यूज आहे. पण तेच
जर मी सर्च केलं क्रूड ऑइलचा मिनी, तर मात्र याची प्राइस डायरेक्ट 38,000 वर येईल. म्हणजे जवळपास ₹4.25 लाख रुपये कुठे आणि इथे हार्डली 40,000 रुपये कुठे, एवढा जास्त मिनीमध्ये असेल किंवा मेन लॉटमध्ये असेल, यात फरक पडतो. सो जेव्हा तुम्ही ट्रेड घेणार तेव्हा मिनीमध्येच ट्रेड घ्या आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे. मुवमेंट एकदम फास्ट येते. क्रूड ऑइल एवढं सोपं नाही आहे. क्रूड ऑइलमध्ये जर तुम्ही मुवमेंट बघितल्या ना, तर त्या चांगल्याच फास्ट असतात आणि जेव्हा जेव्हा त्या मुवमेंट येतात तेव्हा तेव्हा ह्यूज गॅप डाऊन वगैरे अशा गोष्टी होण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून थोडंसं डोकं लावून काम करायला पाहिजे. अचानक या प्राइजेस एवढ्या खाली येणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. मेजर मोठे लॉसेस दिसू शकतात. ही आपली तयारी असायला पाहिजे. आणि बाय द वे पुन्हा एकदा तुम्ही याला जर क्रूड ऑइलला सुद्धा रेफर केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगली प्राइस ऍक्शन इकडे बनलेली पाहायला मिळते. पुन्हा एक छान असा बॉक्स इथं बनतोय आणि याला ब्रेकआउट झाला म्हणून मी ट्रेड घेतला. अशा प्रकारे सुद्धा यामध्ये ट्रेड होऊ शकतो. बेसिक कॅन्डलस्टिक पॅटर्नचा अभ्यास करा. माहिती हवी असेल, कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकायचं असतील, नो डाऊट कॉल करा, या नंबरला जॉईन करा. कोर्समध्ये सविस्तर माहिती मिळेल, पण कमोडिटीचा कोर्स नाही. तिकडे आम्ही टेक्निकल अनालिसिस शिकू, या कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकू, कुठं बाय करायचं, कुठं सेल करायचं, कॅन्डल बघून कसं ठरवायचं, कुठं एंट्री आणि कुठे एक्झिट, हे सगळं त्यामध्ये तुम्हाला कळेल. कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला यायला पाहिजे. FNO शिकायचं असेल तर नो डाऊट आपला ऑलरेडी कॉम्बो आहे, तो सुद्धा तुम्ही या नंबरला कॉल करून घेऊ शकता. ऑनलाईन जबरदस्त आपले क्लासेस होतात आणि सगळं काही इन डेप्थ तुम्हाला शिकायला मिळतं. आय होप ओव्हरडोस आज झाला नसेल. बेसिक्सवरच मुद्दाम थांबतोय, कारण अति जास्त जर मी सगळं यात घेत गेलो तर तुम्ही प्रचंड कन्फ्यूज व्हाल. म्हणून मी एक डिसिजन घेतलाय, मेटलवर एक बनवूयात, ॲग्रीवर एक बनवूयात आणि त्याचबरोबर क्रूडवर एक बनवूया. म्हणजेच काय, तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ट्रेड घेतला जातो, कसं घ्यायचं असतं, याचा बेस आपण कसा पकडायचा आहे किंवा याची प्राइस वाढणार कमी होणार हे सगळं कसं करायचं आहे. डीमॅटमध्ये तुम्हाला काय अपेक्षा करतो तुमचा ब्रोकर. एक गोष्ट महत्वाची यात हीच आहे की हे सगळं मॅनेजमेंटचं काम कोण करतं. एक्सचेंज कोण आहे, NSE BSE नाही, तर याचा एक्सचेंज आहे MCX, मल्टी कमोडिटी एक्सचेंज. हा काय करतो, तर हा या सगळ्याचं मॅनेजमेंट करतो, जसं NSE BSE करतात तसंच. सो त्यावर आपलं एक अकाउंट असायला पाहिजे. अकाउंट इन द सेन्स आपला ब्रोकरकडेच अकाउंट असेल, फक्त ते सेगमेंट ऍक्टिव्ह करून घ्यावं लागतं. जसं FNOचं सेगमेंट आपण ऍक्टिव्ह करतो ना, तसं सेम याचं सुद्धा सेगमेंट ऍक्टिव्हेट करून घ्यावं लागतं. यावर वेगळा फंड तुम्हाला ऍड करावा लागतो आणि त्यानंतर ट्रेड करावा लागतो. हे सगळं मी तुम्हाला प्रॅक्टिकली पुढच्या सेशनमध्ये दाखवणार आहे. जर खरंच तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा पार्ट 2. जर याला 3,000 कमेंट आले आणि 5,000 लाईक आले तरच याचा पार्ट 2 येईल. अदरवाईज मी असं कन्सिडर करेन की तुम्हाला ही सिरीज पसंत नाही, म्हणून मी पुढचा पार्ट बनवणार नाही. नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्काने करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.